नमस्ते मंडळी, देवकन्याज किचन अँड व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आज चिकन सँडविच करणार आहे. तरी आपल्याला लागणारं साहित्य चिकन सँडविचसाठी चिकन घेतलेलं आहे मी, थोडं हळद मीठ टाकून फ्राय करून असं वाफवून. कांदा घेतलेला आहे कापून, टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूण, शिमला मिरची आणि 2 हिरव्या मिरच्या अशा कापून घेतल्यात बारीक. तर चला आपण सुरुवात करूयात. आता हे चिकन जे आपण वाफवून घेतलेले आहे त्याला त्याचे असे बारीक बारीक पीस करून घ्यायचे तोडून. आपल्याला यामध्ये थोडंसं मेयोनीज टाकायचं आहे. मेयोनीज नसेल तर आपण दही टाकलं तरी चालतं. थोडंसं रेड चिल्ली सॉस टाकायचं आहे, 1 टेबलस्पून. थोडं फ्रेश टोमॅटो केचप आहे, थोडंसं टाकते चवीला. आणि थोडासा सँडविच मसाला. आपण आता ह्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं. वाव, किती सुंदर वास येत आहे, छान मस्त छान दिसत पण आहे, वास पण मस्त येत आहे. लहान मुलांना असं काहीतरी वेगळं खायची इच्छा होते, बाहेरचं खायला मागतात, तर आपलं घरच्या घरी तयार करून खाऊ घालायचं लहान मुलांना. माझ्या मुलांना मी घरीच तयार करून देते, तर त्याला मी असं घरच्या घरी आपल्या मम्मीच्या हातचं बनवून खाऊ घालत असते. हे पहा, त्याला आपण ह्या ब्रेडला बटर लावून घेऊयात मस्त असं. छान बटर लावून घेतलं मस्त. आता आपण हे तयार केलेलं बॅटर आपण आता याच्यावर लावून घ्यायचं. ब्रेडला असं दाबून घ्यायचं. तव्याला पण असं लोणी लावून घ्यायचं किंवा बटर, त्याच्यावर असं भाजून घ्यायचं आपल्याला कमी गॅसवर. ते लोणी लावलेली साईड वर करायची, अशी दाबून घ्यायचं. चला, ही दुसरी बॅच आपण करायला ठेवलेली आहे. आता हे पहा, एक आपण चीजचं तयार करणार आहे. चीज असं लावून घ्यायचं. चीजचं जर आवडत असेल तर त्याच्यावर हे ब्रेड असं दाबून ठेवायचं, भाजायला ठेवायचं. असं मस्त भाजून घ्यायचं, एकदम क्रिस्पी बनवायचं त्याला. कमी गॅसवर ठेवावं लागतं पण. चला, आपले हे सँडविच बनवून तयार झालेले आहेत. चला, आपल्या अशा प्रकारे सँडविच तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला आता एक कट करून दाखवते. हे बघा कसं मस्त दिसत आहे, छान झालेलं आहे मस्त. एकदम क्रिस्पी झालं एकदम. तर पहा, असं झालेलं आहे सँडविच. चला, आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. ओके, बाय बाय.